अनेक महिन्यांपासून प्राजक्ता माळीचं प्रकरण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेत आलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता ज्या पद्धतीनं प्राजक्ता माळींनी ताशेरे ओढलेले आहेत की माध्यमं ही असंवेदनशील झालेली आहे, अशा पद्धतीनं हेडलाईन्स ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. तर मुळातच अनेक वर्ष तू या माध्यमांमध्ये फुल फ्लेज म्हणता येईल अशा पद्धतीनं तू काम केलेलं आहे. मुळातच माध्यमांमध्ये सेलिब्रिटींच्या ज्या न्यूज असतील किंवा बातम्या ज्या आहेत त्या पटकन उचलल्या जातात का? कारण ज्या पद्धतीनं मी माध्यमांमध्ये काम करते आणि त्या बरोबरीनं महिलांमध्येही काम करते, तर महिला अनेक वर्ष पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कुठल्या संस्था असतील यांचे पाय घासून घासून त्यांच्या चपला झिजून जातात, पण त्यांच्या कुठल्याही पद्धतीची त्यांची तक्रार जी आहे ती नोंदवली जात नाही. पण इथे मात्र आपल्याला प्राजक्ता माळीसारखे सेलिब्रिटीज असतील किंवा हे असतील यांच्या बातम्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या पद्धतीने येताना दिसत आहेत. नक्की माध्यमांची भूमिका या संदर्भातली काय असते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हटलो की ते सेलिब्रिटी आहे, तर आपण जर ही बातमी आल्या आल्या लगेच आपण आहे तशी टाकली, कुठलाही विचार न करता किंवा कुठलीही शहानिशा न करता, अमुक अमुक कोणीतरी म्हटलेलं आहे आणि त्या व्यक्तीने म्हटलंय म्हणजे द्या टाकून आणि तशा प्रकारचं थंबनेल बनवा, तशा प्रकारचे टायटल द्या, ज्यामुळे जे प्रेक्षक आहेत ते आकर्षित होतील आणि आपल्या व्हिडिओजना, आपल्या चॅनल्सला चांगले व्ह्यूज मिळतील, प्रेक्षक मिळतील. ही सगळ्यात पहिली भूमिका असते. आणि दुसरी भूमिका ही की ती सेलिब्रिटी आहे आणि पब्लिक पर्सनॅलिटी असल्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी ती बातमी आहे. त्यामुळे ही जी भूमिका असते, पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज जो आपण म्हणायचो, आता ब्रेकिंग किंवा एक्सक्लुझिव्ह असं काही राहिलेलं नाहीये. फक्त आपण किती घाईत आणि किती लवकर आणि अगदी आम्हीच तुमच्या सगळ्यात पहिले आम्हीच होतो आणि ही बातमी पोहोचवतोय, पण ती बातमी पोहोचवताना आपण काय करतोय, आपण त्या पत्रकारितेमध्ये जसं म्हणतात की 5 W असतात, म्हणजे काय, कधी, कुठे, 5W1H. केव्हा, याच्या पूर्णपणे विसर पडलेला असतो अशा प्रकारच्या बातम्या. त्या व्यक्तीची प्रतिक्रिया तुम्ही घेता का? एकांगी प्रतिक्रिया तुम्हाला मिळते, तुम्ही दुसऱ्या व्यक्ती, ज्या व्यक्तीवर आरोप झालेला आहे त्या व्यक्तीची तुम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे का? त्याच्याविषयी काहीतरी कोड तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळालेला आहे का? असं काहीही नसताना तुम्ही क्वेश्चन मार्क, एक नवीन हेडलाईन सुरू झालेल्या आहेत की तुम्ही हेडलाईन द्यायची आणि प्रश्न टाकायचा, म्हणजे तुम्हीही म्हटलेलं नाहीये, समोरच्यानेही क्लिअर केलेलं नाहीये असं तुम्हाला वाटतंय किंवा पब्लिकला ते विचारलं जातात, असं वाटतंय का, असं आहे का, ह्यांचा संबंध आहे का? तर ह्या घाई गर्दीत ही ज्या बातम्या आहेत त्या लोकांपर्यंत आपणच पहिल्यांदा पोहोचवतोय. या भूमिकेसाठी, ह्या धावपळीसाठी हे जे घडलेलं आहे आणि हे घडत आहे. आणि विशेष करून तुम्ही महिलांविषयी म्हणाल तर महिला ती कुठल्याही क्षेत्रातली असो, राजकारणातली असो, कला क्षेत्रातली असो, अगदी आपल्या बाजूची महिला असो, आपण असो, आपण पत्रकार आहोत. आपण जेव्हा रात्री अपरात्री जेव्हा नवीन नवीन नोकऱ्या सुरू केल्या होत्या तेव्हा रात्री अपरात्री येतानाही आजूबाजूची लोक म्हणायचे, ही कोणती नोकरी आहे? अगदी की ही मुलगी एवढ्या रात्री का येते, ही इतक्या पहाटे का जाते? तर इथून सुरुवात होते. तेव्हा माध्यमं नव्हती, तर हे असेच माध्यम जे आपल्या आसपास लोक असतात, हे ट्रोलर्स कोण असतात, हे कमेंट करणारे कोण असतात, ह्यांचा तर प्रश्न दुसरीकडेच राहिला. त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचवणारे सुशिक्षित वर्ग आहे, पत्रकारिता क्षेत्रातली ही माणसं आहेत, आणि ती जर अशा प्रकारच्या बातम्या देऊ लागली तर मला असं वाटतं की खरोखरच प्रश्नचिन्हच उपस्थित होतोय की माध्यम सुरक्षित, महिलांसाठी सुरक्षित आहेत का? हा प्रश्न खरोखरच प्रियदर्शनी उपस्थित करावा लागेल. कारण हा फक्त प्राजक्ता माळीचा प्रश्न नाहीये, तर असं असंख्य सेलिब्रिटी महिला आहेत, राजकारणातल्या आहेत, समाजकारणातल्या आहेत, त्यांच्याविषयी बातम्या करताना कुठल्याही प्रकारचं भान ठेवून करणं खरोखरच गरजेचं आहे. दोन्ही कडची बाजू घेऊन मग ती बातमी पूर्ण शहानिशाशिवाय देऊ नये असं मला तरी वाटतं, असं आम्ही तरी शिकलोय, आपण शिकलोय.